नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, जय महाराष्ट्र. आज आपण सगळ्यात महत्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो टॉपिक म्हणजे काय? शेत पीक असेल किंवा शेत बांध असेल, याच्या अतिवृष्टीमुळे किंवा पावसामुळे आता जे हाल होतात त्याच्यासाठी आपण एक अर्ज, जबाबदारनामा, पंचनामा याचे थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत. या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका. चॅनलला नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तेवढे लक्षात घ्या. आपण अर्ज नमुना पाहणार, अर्ज कुठे करावा लागतो, काय करावा लागतो याची सविस्तर माहिती या व्हिडिओत माहिती आहे. त्यानंतर जबाबनामा आपण पाहणार आहोत, पंचनामा नमुना पाहणार आहोत, त्याच्यानंतर कागदपत्र काय लागतात ते पाहणार आहोत. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा लाभ कसा आणि कशा पद्धतीने दिला जातो हे देखील आपण थोडक्यात पाहणार आहोत. ओके, लक्षात घ्या. मी पहिला आता घेतोय अर्ज नमुना. अर्ज नमुना आपल्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये सुद्धा दिलेला आहे. डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जाऊन तो अर्ज नमुना डाउनलोड करा, भरा आणि आपल्या तहसील कार्यालय असेल किंवा मंडळाधिकारी असतील यांच्याकडे आपण ते देऊ शकतात. त्याच्यानंतर जबाबनामाचा सुद्धा फॉर्मॅट मी आपल्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये देतोय, त्यातून आपण डाउनलोड करू शकता. जबाबनामा सुद्धा आपण तो भरायचा आहे आणि तिची स्थिती सेम मंडळाधिकारी असतील किंवा तहसीलदार यांच्याकडे आपण द्यायचा आहे. त्याच्यानंतर पंचनामा. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे ते पावसामुळे जी काही नुकसान झाले असते त्याच्यामध्ये पंचनामा करतो. बांधाचा, शेताचा असू दे किंवा मग पिकाचा असू दे, तो सगळा पंचनामा तलाठी आणि जो ग्रामविकास अधिकारी असतो आणि तहसीलदार या तिघांच्या माध्यमातून आपल्याला करून घ्यायचा असतो. फॉर्म भरून आपल्याला त्यांचे अर्ज भेटणे आपल्याला करायचे आहेत, आपल्याला आपला हक्क मिळवून घ्यावायचा आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता अर्जासाठी कागदपत्र काय लागतात? सातबारा उतारा लागतो लेटेस्टचा, त्याच्यानंतर आधार कार्ड लागतं, त्याच्यानंतर पासबुक लागते, पीक पेरा जो असेल किंवा पीक पावती असेल तुमच्याकडे जी काय पिकाचं नुकसान झालंय त्याविषयीचा, त्यानंतर नुकसान झाले पिकाचा फोटो काढा, मोबाईल नंबर टाका त्याच्यावर आणि शासनापर्यंत ही माहिती सगळी पोहोचवून द्या. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी योजना मित्र महाराष्ट्र चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.